हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही विचार करता आम्ही कुठे चाललो आहे, तर आम्ही चाललो आहे फिरायला. आणि अचानक आणि भयानक हा प्लॅन आमचा ठरलेला आहे फिरायला जायचा आणि खूप एन्जॉय करणार आहे आम्ही सगळे. तर मी बोललं की माझा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया, कारण की असं पण मला खूप दिवस टाईम नाही भेटत ब्लॉग बनवायला, तर मी कोणताही चान्स सोडू शकत नाही. आणि ही आमची क्यूट श्रीषा आहे, तिच्यासोबत मी बसली आहे आणि मस्त एन्जॉय करत करत आम्ही चाललो आहे. आणि तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललो आहे काय. आणि फॅमिलीसोबत ट्रिप करणं म्हणजे खूप हे लागतं आणि ते टाईम यायला पण म्हणजे नाही का, खूप सगळं कामधंदे सोडून यायचं सगळ्यांचं. तरी पण आम्ही केलं मॅनेज आणि झालं फायनली. भाऊ बोलला आपल्याला जायचं आहे तर जायचं आहे. आणि आम्ही पोचलो, म्हणजे मध्यंतरी नाश्ता बिष्टा केला आणि डायरेक्ट आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला. आणि आमची खूप इच्छा होती त्र्यंबकेश्वरला जायची आणि फायनली आम्ही तिथे पोचलो, कारण की आम्ही कधी गेलोच नव्हतो त्र्यंबकेश्वरला महादेवला भेटायला. आणि फायनली आम्ही तिथे पोचलो आणि बघितलं तर एवढं सुंदर वातावरण, एवढं छान वाटत होतं आम्हाला तिथं प्रसन्न. पण गरमी एवढी होती तिथे की तुम्ही म्हणजे नाही का, एवढं उन्हाळ्यात चालू व्हायचं आहे अजून आणि एवढी गरमी, खूप खूप गरमी होती. आणि आम्ही सगळे टॅन झालो आहे खूप सारे, तरी पण आमचं चालू आहे फिरणं हे ते बघणं. आणि तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला गेला आहेत का? हे 12 ज्योतिर्लिंगपेक्षा एक ज्योतिर्लिंग आहे, तर तुम्ही केलं आहे का हे? आणि मी तर फर्स्ट टाईम होते आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि मस्त असे दुकानं लावले होते, मग तिथून आम्ही देवाला घेतलं. हातामध्ये बघा दिसतं मम्मीच्या फुलं वगैरे घेतली. आम्ही सगळे चालत चालत चाललो आहे आणि मग आम्ही लागलो लाईनीमध्ये तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे. तर आम्ही असं विचार करत होतो की VIP दर्शन घ्यावं. मग परत विचार केला आपण एवढे लांब 5 तास प्रवास करून आलो गाडीमध्ये, तर VIP दर्शन का घ्यायचं, आपण एवढं लांब आलो आहे. तर मग आम्ही लाईनीत लागून दर्शन केलं आणि लिटरली आम्ही 3 वाजता लाईनीत थांबलेलो. आमचं दर्शन 6 वाजता झालं. आणि बघा आम्ही असं एन्जॉय करत होतो, व्हिडिओ काढत होतो, सगळे लोक आमच्याकडे बघायचे काय चालले. आणि बघा फेसवरती घाम, किती त्रास होत होता आम्हाला. तरी पण ठीक आहे, दर्शन घ्यायचं आहे म्हटल्यावरती आपल्याला तेवढं तरी करायलाच लागेल. आणि ही गर्दी बघा, खूप 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 आम्हाला वैताग आला. पण नंतर एवढं भारी वाटलं की दर्शन झालं महादेवाचं फायनली. आणि हे मंदिर असं आहे की तिथे ब्रह्मा विष्णू आणि महेश एकत्र आहेत. असं मी कोणतंच मंदिर नाही बघितलं की जिथं तिन्ही देव, तिन्ही त्रिमूर्ती एकत्र आहेत. आणि हे नंदी. आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि इथून खूप लांबून लोक आले, तेलंगणा, कर्नाटक, म्हणजे खूप लांबून. आम्ही तर इथून पुण्यावरूनच गेलो होतो 5 तास अंतर. आणि नाही का दर्शन घेतलं. रियाचं चालू होतं आपलं रडायचं आणि मंदिराचं काम चालू आहे, तर त्याच्यामुळं ते व्यवस्थित नाही दिसत आहे, पण ठीक आहे. आणि इथं बघा केवढी गर्दी आहे. दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, मस्त फोटो काढले, एन्जॉय केला थोडासा. आणि ही स्वप्ना मम्मी श्रीषाला घेऊन उतरती आहे. चेहरे बघा कसे झाले. 3 तास लाईनीत थांबणं म्हणजे शक्य नाही, कारण की खूप पाय पेन करत होते, आमचे पाय सुजून गेले. माझं चेहऱ्यावरती टेन्शन बघा. आणि मला हा काय म्हणतात, खुशी पण तेवढीच झाली, आनंद पण तेवढाच झाला की दर्शन झालं. आणि आमचं मस्त असं दर्शन केलं आणि फोटो व्ह्यू काढले आम्ही मस्त. तुम्हाला इंस्टाग्रामवरती माझे फोटो दिसतील. माझी आयडी आहे प्रिया माने ऑफिशियल बघा. आणि तिथून आम्ही लवकरात लवकर निघालो, कारण की आम्हाला घरी परत जायचं होतं. तर आणि आम्ही काय झालं, रस्ता आमचा घाटातून निघाला आणि बघा कोणच नाही आहे पुढे. एवढी भीती वाटत होती आम्हाला की आम्ही गाडीच्या काचा लिटरली लावून टाकल्या आणि म्हटलं आता गपचूप जायचं फास्टमध्ये. आणि आम्ही तिथं पोचलो. थोडंसं पुढे जाऊन तर तिथे ट्रेन आली आणि हे गेट पडलं, तर आम्हाला तिथं 15 मिनटं थांबायला लागलं. एवढं गेटमध्ये थांबलो, व्यवस्थित ट्रेन बघितली. खूप दिवसातनं ट्रेन बघितली, कारण की आम्ही लिटरली जातच नाही कुठे जास्त फिरायला, त्याच्यामुळे माझे ब्लॉग पण येत नाहीत जास्त. आणि ट्रेन गेली, मग मस्त हे सगळे दोघंजण थांबले होते पुढं. आणि काय हे लोक इथलेच आहेत, स्थायिक आहेत हे लोक इथले. आणि दर्शन वगैरे झालं व्यवस्थित, प्रसाद घेतला, मस्त दर्शन केलं आणि निघालो, जेवण केलं आणि निघालो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. असंच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. बाय.